नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे। जीवन प्रमाणपत्र मोठे अपडेट, पेन्शनधारकांना मिळणार आता विशेष सुविधा। जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 पर्यंत, तर घरी बसून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचीही सोय। चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर पेन्शनधारकांना शेअर करायला सुद्धा विसरू नका। जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता निवृत्तीवेतनधारकांना मुदत वाढ मिळालेली आहे। निवृत्तीवेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे खूप महत्त्वाचे आहे। जर पेन्शनधारक असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी पेन्शन घेत असेल तर तुम्ही घरी बसूनही आता जीवन प्रमाणपत्र सहज सादर करू शकता। जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या सोप्या पद्धती आता देण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक पेन्शनधारकाने वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। सहसा सरकारकडून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा शेवटचा महिना हा नोव्हेंबर असतो। मात्र यावेळी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख वाढली आहे। जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे। अशा परिस्थितीत पेन्शनधारकांकडे आता अधिक दिवस आणि वेळ मिळालेला आहे। तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी पेन्शन घेत असेल तर तुम्ही घरी बसूनही आता जीवन प्रमाणपत्र सहज सादर करू शकता। निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा आता सरकारकडून देत आहे। अशा परिस्थितीत पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सहज सादर करू शकतात। एक किंवा दोन नाही तर 7 पद्धती आहेत ज्याद्वारे आता पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता। अनेक पद्धतीपैकी एक म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुविधा। या सेवेद्वारे घर बसल्या सहजपणे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता। यासाठी आता पेन्शनधारकांना लांब रांगेत उभे राहण्याची किंवा कोणत्याही बँकेत जाण्याची गरज राहत नाही। पेन्शनधारकांना बँकेच्या डोअरस्टेप बँकिंग सेवेद्वारे घरी बसून आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा असेल। या सेवेद्वारे पेन्शनधारकांचे बायोमेट्रिक जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते। तसेच व्हिडिओद्वारे सुद्धा ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देखील आता मिळणार आहे। दरवर्षी पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते आणि हे प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध मानले जाते। सरकारला तुम्ही जिवंत असल्याची माहिती याद्वारे मिळते। त्यामुळे आता सर्व निवृत्ती वेतनधारकांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र त्यांची वैधता संपण्यापूर्वी सादर करणे आवश्यक असते। जर तसे केले नाही तर त्यांना निवृत्ती वेतनही मिळत नाही किंवा मिळण्यास विलंबही होत असतो। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत धन्यवाद।